थँक्यू नितेश बोईर सर, धन्यवाद अमरदादा बोईर सर. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडे मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि आकाश हे आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर मुकेश आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक हाताळण्यासाठी. सीवूड्स बॉक्स लीग 2026 पर्व क्रमांक 5. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व संघ मालकांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू सरळ सोडून दिलाय आणि डाऊन द लेग बॉल. वाईड बॉलने सुरुवात करतोय मुकेश. आपण पाहतोय प्रचंड एक्सपिरियन्स हा करत असलेला गुणवान आपण पाहतो खेळाडू. समोर हेमंत आहे, समोरच्या संघाचा संगणक. पहिला चेंडू वाईट, धावफलकाला सुरुवात झाली पूर्वांचल पॅन्थर्स. हो, हलक्या हाताने फक्त बॅट सरफेस ओपन करून दिशा दिली पॉइंटला. टुवर्ड्स पॉइंट्स बॉलला पुश करत असताना आपण पाहतो एक सिंगल मिळते. हेमंतचं खातं उघडले टीमची टोटल 2 वर. पूर्वांचल पैंथर्स म्हटलं कि संदीप सिंह साहब की टीम है और संदीप सिंह साहब स्टेज पे मौजूद है. उनका भी तहे दिल से स्वागत है. आणि त्यांच्या अगेन्स्ट पुणेरी शिलेदार म्हणजे ओमकार जाधव साहेब आणि डॉक्टर दीपक आवटे साहेब, त्यापैकी आपण पाहतोय ओमकार जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. हो, आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहतोय. चेंडूला म्हटलं ढकललं होतं कव्हरच्या दिशेने. एक सिंगल मिळते जिथे आकाशचं देखील खातं उघडलं जातंय. प्रचंड ऊन आपण पाहतोय. घड्यामध्ये 2 वाजून बरोबर 23 मिनिटं होतात आणि चौथा सामना आपण सुरुवात केलाय. आज 14 सामन्यांचं शेड्यूल म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड कंप्लीट होईल. 5व्या राऊंड मधील 2 सामने आज होतील. असे एकूण 14 सामने आज होतील. यावेळेस बघा पहिल्यांदाच मानस व्यक्त केला होता की पॅडल करायचं आणि टॉप एज लागली होती. आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग चेतन अर्थात चिल्याच्या माध्यमातून. मुकेश काहीसे नाराज पाहायला मिळाले कारण कव्हरसाठी कोणी नव्हतं. बॉलिंग एंडवर 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक होते, तेही दूर होते आणि मुकेश ते सांगतोय की कव्हर करायला या, स्टम्प्स जवळ या, संधी मिळू शकते तुम्हाला रनआउट करण्याची. टीमची टोटल 4 वर जाऊन पोहोचत असताना सेकंड राऊंड आपण पाहतोय. सेकंड राऊंड मधील शेवटचा सामना. यानंतर तिसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. हो, यावेळेस बघा चांगला फटका लगावलाय. तिकडे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते यशवंत पारकर यांच्या माध्यमातून. चांगली हाईट आहे यशवंत यांची आणि काटक शरीर यष्टी असलेले आहेत आणि अतिशय प्रगल्भ असे खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स करत खेळाडू आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर आहेत. सिंगल रन आल्यात. कोणताही चौकार आतापर्यंत आला नाहीये. मुकेशची कंट्रोल बॉलिंग आपण पाहतोय. अनचेक आपण पाहतोय. समोर हेमंत हा देखील अतिशय विस्फोटक मात्र शांत डोक्याने खेळ करणारा खेळाडू, कर्णधार आहे खास करून. तो लीड करतोय पूर्वांचल पॅन्थर्सला, ज्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. हो, योग्य जजमेंट, चेंडूला सोडून दिलं सरळ. वाईट बॉलचा इशारा पंच कळवत असताना या मॅच साठी आपण निसार शेख सर, अजित निकम सर यांना मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतो. तिसरे पंच विनीत कांबळे सर दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेत आहेत. शांत ठेवले थोडंसं फलंदाजांना आपण म्हणू शकतो. मात्र या एक्स्ट्राच कुठेतरी मात्र तो दबाव जो आहे तो नाहीसा करतायत. मुकेशला या एक्स्ट्रा कुठेतरी कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण या षटकाचा विचार केला अमरदादा, पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर 4 सिंगल आल्या आणि 2 वाईड आलेत. पुन्हा अजूनही 4 चेंडू झालेत. 7 धावा आता धावफलकावर लागलेल्या आहेत. 7 रन्स ऑन बोर्ड. हो, चांगला आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द फिल्डर. आपण पाहतोय आर्यन त्या ठिकाणी होते. पहिल्या षटकामध्ये बॉलला ग्रॅब केलं. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या षटकातील. टीमची टोटल 8 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही संघ मालकांच्या नजरा या मॅचकडे लागल्यात. पुणेरी शिलेदार, पूर्वांचल पॅन्थर्स दुसरा सामना खेळतायत. हो, इथे पुन्हा एकदा डाऊन द लेग, डाव्या यष्टीपासून पुन्हा दूर जाणारा चेंडू. अमरदादा आपण पाहिलं तर 4 वाईड हाताळले त्या ओव्हरमध्ये. 9 धावा धावफलकावर. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 फॉर नन. बिनबाद 9 धावा. पूर्वांचल पॅन्थर्स 60-65 उभा राहायचे. हेमंतने सांगितलं होतं टॉसच्या वेळी की 60+ आम्हाला जायचंय. त्याच्या पुढे गेलो तो अतिउत्तम.
हो यावेळेस बघा योग्य मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केलाय, बॉलला स्टिअर केलाय. हो चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते किशोर यांच्या माध्यमातून, ज्याला बॅकअप मिळत असताना खेळाडूचं. पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या बिनबाद 10 धावा. चला अजूनही आमची कोर कमिटी, सीवूड्स बॉक्स ग्रुप आणि आमची टेक्निकल टीम, ज्यामध्ये युट्यूब स्कोरर, पंच, कॉमेंटेटर, अजून कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर जेवून घ्या. फक्त टेक्निकल टीम आणि कोर कमिटी यांच्यासाठी हा कॉल आहे. आणि खेळाडूंसाठी केळी उपलब्ध करून देण्यात आली. प्रचंड मुबलक प्रमाणात केळी आहेत, तर खेळाडूंना विनंती आहे की आपण ती केळी घेऊन जा. कॅप्टनला विनंती आहे. नाही केळी उपलब्धच आहे तिथे, किती वेळा घ्या तुम्ही, त्याच्यावर काही बंधन नाही. फक्त वेस्ट करू नका एवढीच विनंती. यशवंत सेकंड ओव्हरमध्ये समोर आपण पाहतोय आकाश. 10 धावा धावफलकावर. पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, बॅकअप देखील आहे. चला नक्की आता चेंडू कोणी अडवायचं यावर थोडंसं डिस्कशन होत असताना आपण पाहतोय. एकही चौकार आला नाही आतापर्यंत. 7 चेंडू लिगल झालेत. टीमची टोटल आहे ती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. ओ नो बॉल. चांगलं विकेट किपिंग चेतन आता चिल्याच्या माध्यमातून. 1 रन मिळते. मुकेश आणि आपण पाहतोय यशवंत यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होत असताना, दोन्ही वरिष्ठ खेळाडू आहेत. आपण पाहिलं अमरदादा सिनियर खेळाडू आहेत या संघातील. चला वेळ अतिरिक्त दौडू नका ही फक्त विनंती, कारण आज बराच उशिराने आपण चाललोय. कारण प्रत्येक सामना या अगोदरचा आपण पाहिलं तर शेवटच्या षटकापर्यंत गेलेला आहे, शेवटच्या बॉल पर्यंत गेला. आणि इथे बॉल आपण पाहतोय सरळ सर्कलच्या बाहेर पडलाय आणि ही मोठी विकेट आपण बनवू शकतो. स्वीप करायचं होतं, टॉपेज लागली, वरची कडा लागली, बॉल हवे क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडून दिला आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल. सर्कल आउटच्या स्वरूपात कॅप्टन हेमंत वाक्षे होत आहेत बाद. एक मोठा धक्का पूर्वांचल पॅन्थर्सला आपल्याला पाहायला मिळायला लागत असताना. नवीन फलंदाज बघूया आता बॅटिंग लाईनअप मध्ये काही चेंजेस होत आहेत की तीच बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते आपल्याला. भावेश, काल सामनावीराचा पुरस्कार देखील नितेश सर भावेश यांनी पटकावला. गेल्या स्पर्धेमध्ये 69 धावांची विस्फोटक इनिंग, अर्धशतक ज्यांच्या बॅटमधनं आलं. कालही आपण पाहिलं तर एक सामना पूर्वांचल पॅन्थर्स जिंकलंय. आणि समोर आपण पाहिलं पुणेरी शिलेदार, आपण पहिला सामना पराभूत झालेला आहात. त्यामुळे आता पुणेरी शिलेदारासाठी देखील हा विजय महत्वाचा आहे. चला थोडंसं आपण फास्ट खेळूया. टीमची टोटल आहे ती 12 धावा. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पूर्वांचल पॅन्थर्स. ओ आतमध्ये येणारा चेंडू, चांगला टर्न झाला आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला. यस लेग बायचा इशारा पंच कळवतात, कारण थोडेसे क्रीजमध्ये घुसले होते फलंदाज. आपण पाहिलं तर भावेश. सर्व मान्यवरांचा आपण पाहतोय पुन्हा एकदा आगमन होत असताना. अक्षय मुसळे, मयूरजी कल्लूर, त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे सुशांत देखील येत आहेत. सुशांत यांचं देखील सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा. हो खुला टाकल्या चेंडू, वन ड्राईव्ह केलाय. हो थोडासा फ्लॅट थ्रो असणं गरजेचं होतं. थोडा खालून थ्रो आला असता तर कदाचित एक वेगळं चित्र असतं. थोडासा वरतून थ्रो आला, म्हणजे थोडासा उशीर झाला थ्रो येण्यासाठी. 14 धावा धावफलकावर होतात. 14 रन्स ऑन बोर्ड. हो इथे पहा बॉल गेलाय तो सीमा पर. थोडी काळजी घ्या विकेट किपरला खास करून, कारण हा आपण जर फटका पाहिला ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं होतं बट बॅटरने, विकेट किपरच्या अगदी जवळून बॅट गेली. चौकार येतोय बॅटच्या साह्याने. हा 18 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल आता मात्र इथे शिल्लक असणार आहे. लास्ट डिलिव्हरी, दी सेकंड ओव्हर. हो पुन्हा एकदा त्याच दिशेला, मात्र इथे अजून प्रॉपर एक्झिक्युशन केलंय भावेश यांच्या बॅटमध्ये. हा प्रॉपर मिडलिंग आणि अतिशय उत्तमरित्या टाइम केलेला चौकार लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण जाताना पाहिला. षटक संपलंय आपण पाहतोय. दुसरं टीमची टोटल झाली आहे ती
22. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 रन आल्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये एक विकेट देखील आली हेमंतची, हे विशेष. बॉलिंग मार्कवर यश भिसे आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडं फास्ट खेळा चेतन यश, आपली वेळ जी काय रणनीती थोडी आपण क्विक करूया. यानंतर होणारा सामना दोन्ही संघनायक आपण तयार राहायचे, जिथे सोलापूर स्ट्रायकर्स आणि महाड किंग्स म्हणजे यश मोरे आणि निखिल यादव अशी लढत यानंतर असणार आहे. चला आता समोर येतो आकाश. यश भिसे कॅप्टन हिमसेल्फ अंडर द बॉलिंग मार्क. ओ पहिला चेंडू आपण पाहतोय, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न वाईड येत असताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंचांनी सांगितलं. पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळते, 23 धावा, 20 रन. चांगलं विकेट किपिंग चेतनच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉलला त्याने पहिल्या सट्टेमध्ये स्टॉप केलं, कारण पाठीमागे कोणताही खेळाडू नाहीये ॲज अ सीमा रक्षक म्हणून, बाउंड्री रायडर म्हणून, त्यामुळे त्याची भूमिका खूप महत्वाची. ओ स्विच करायचा प्रयत्न, इथे मात्र वेल स्टॉप बाय चेतन. संपर्क नाही झाला, तोही शफल झाला होता ऑफ स्टंपवर, मात्र त्यानंतर मात्र हाताचा पिसारा करून चेंडूला मात्र स्टॉप केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा यश भिसे सज्ज होत असताना. ओ लेग ब्रेक करायचंय, मात्र नितेश सर लेग ब्रेक करत असताना बॉलची पिचिंग ही योग्य ठिकाणी असायला हवी, नाही तर असं घडतं. पिचिंगच तुमची 5व्या 6व्या स्टंपवर आहे आणि त्यानंतर मात्र तो टर्न, तो काय तितकासा फायदा तुम्हाला मिळवून देणार नाहीये, तो तुम्हाला तोटाच मिळवणार आहे. आणि तेच इथे घडते की एक्स्ट्रा भरपूर चालल्यात. यावरमध्ये आतापर्यंत एक आपण पाहतोय 2 वाईट टाकलेत आणि एकच लिगल चेंडू झालेला आहे. टीमची टोटल आहे ती 24. चौकार आले 2 नक्कीच, तेही भावेशच्या बॅटमधून. आणि मात्र जसा भावेश नॉन स्ट्राईकला गेलाय, थोडंसं धावांचं येणं देखील थांबलेलं दिसतंय. थोडासा आकाशचा स्ट्रगल सुरू आहे. आकाश सिंगल मध्ये डील करतोय इनिंग मध्ये, थोडीशी इनिंग बिल्ड करायला त्याला वेळ लागतोय. हो मात्र तो वेळ आपण पाहतोय, जास्त लागणार नाही हे सांगतोय तो. इथे चौकार आपण पाहतोय. शिवमला चकवलं या बॉलने. नक्कीच युवा खेळाडू आहे शिवम आणि नौका खेळाडू आहे, अनुभव का नाहीये, मात्र थोडंसं लवकर रिॲक्ट करणं, बॉडीला स्ट्रेच करणं, चेंडूपर्यंत योग्य वेळी जाणं, कारण योग्य वेळेला आपण पोहोचता नाही. वेळ चुकली तर मग कार्यक्रम होतो आणि तेच घडलं. चौकार गेला. टीमची टोटल पुढे सरकत असताना 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चला फास्ट खेळा थोडंसं प्लीज. 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पूर्वांचल पॅन्थर्स अगेन्स्ट पुणेरी शिलेदार. यश भिसे, हेमंत वाक्षे आपण पाहतोय. दोघांच्याही नेतृत्व कौशल्याचं देखील कस लागणार, त्यांच्यासाठी देखील कठीण परीक्षा. यावेळेस बघा चांगला फटका आपण पाहतोय, जाग्यावरनच आपण पाहतोय. या बॉलला पंच करत असताना फलंदाज आकाशच्या माध्यमातून कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भरपूर मोठी गॅप होती आणि त्या गॅपला भेटलं खरं तर आकाशने. चेडूला येऊ दिला. थोडासा कमी गतीचा बॉल होता, तितकी गती नव्हती आणि ऑफस्टंपवरचा बॉल होता, त्याला त्याने नक्कीच ऑफसाईडला टोलवलं, चौकार मिळवला. 32 झालाय स्कोर. आता 32 धावा येत आहेत. सुरुवातीला सिंगल मध्ये डील करणारे फलंदाज आता चौकारावर मात्र विश्वास दर्शवत आहेत. हो चांगला टर्न आणि चांगली उसळी. आणि इथे पहा काय घडतंय. किशोर यांना चकवून बॉल निघून गेलाय. 36 धावा धाव फलकावर. सलग 3 चौकार आलेत. क्या बात आहे. बॅक टू बॅक तिसरा चौकार आहे. आणि पूर्वांचल पांथरचा खेमा पहा, अतिशय उत्साहवर्धक. और संदीप सिंह साहब जो पहले ओवर में शान बैठे थे, अभी वो भी थोड़ा सा आनंदी मुस्कुरा रहे, आनंद महसूस कर रही है. चेहरे पे हल्की सी मुस्कुराहट हमें दिख रही है, क्योंकि उनकी टीम अच्छी बैटिंग कर रही है. होना भी चाहिए, क्यों नहीं हो, टीम ओनर है, फक्र महसूस होना चाहिए. ओ नो बॉल. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार जाधव साहेब, डॉक्टर दीपक आवटे साहेब. ओमकार जाधव साहेब इकडे होते, आता कुठेतरी गेलेले दिसतात.
येस पवेलियन मध्ये बसलेत. तेही या मॅचचा करता आनंद घेतात. टीम सोबत त्यांनी राहणं पसंत केलं. नक्कीच नक्कीच पुणेरी शिलदारची देखील बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. मात्र आता त्यांना टार्गेट किती मिळतं यावर बरंच अवलंबून आहे. ओ इथे पहा स्विच करत असताना हाही बॉल किशोरला चकवून निघून गेलाय. त्याच्याकडनं मात्र आपण पाहतोय हा दुसरा चौकार निष्ठरत असताना. टीमची टोटल झाली ती 41 धावा 41. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 22 होता स्कोर. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 19 रन आल्यात पहिल्या 5 चेंडूमध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. चला फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव केला जातोय. आणि खरं नक्कीच कारण क्षेत्ररक्षण म्हटलं की काही खेळाडू हे हाय स्टँडर्ड असतात, काही मीडियम स्टँडर्ड असतात, काहींचा फिटनेस चांगला असतो. त्यामुळे चौफेर चौकार जेव्हा प्राप्त करत असतो ना त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा देखील तितकाच कस लागतो. त्यांची देखील कठीण परीक्षा कारण तुम्ही फिल्डरला चेंज करता आणि क्षेत्ररक्षक तिथेच बॅट्समन तिथेच चेंडू मारतो बऱ्याच वेळेला. तो पाहत असतो की कुठे लूज फिल्डर आहे. ओ एज लागले बॉल पाठीमागे गेलाय. काही फरक नाही झाला जरी फिल्डर बदलला. धावांचं येणं काही थांबलेलं नाहीये. नक्कीच 2 वेळेला चेंडू फाईन गेला आणि खेळाडू वाईड होता थर्डमॅनच्या तिकडे. त्यामुळे ती रणनीती काही यशस्वी झाली नाही पुणेरी शिलदारची. षटक संपले. 30 रन. टीमची टोटल आहे ती 45 धावा. या ओव्हरमध्ये 23 रन आल्यात. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 तिसऱ्या ओव्हरमध्ये 23 45 45 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आकाश आणि भावेश ही पार्टनरशिप आता कुठेतरी डोकेदुखी ठरते पुणेरी शिलेदार यांच्यासाठी. त्यांचे शिलेदार आपण पाहतो थोडेसे अपयशी पाहायला मिळतात. मग ते गोलंदाज असू द्या किंबहुना मग क्षेत्ररक्षक. दोन्ही डिपार्टमेंट आज थोडंसं नाखुश करतात. मात्र आता कमबॅक करण्यासाठी 12 चेंडू आहेत. चला स्पीड अप करा थोडंसं चेतन. थोडं आपण गती देऊया सामन्याला. चला किशोर चौथ्या षटकामध्ये समोर भावेश. 45 धावा ऑलरेडी धावफलकावर आहेत. 12 बॉल अजून बाकी आहेत. ओ इथे काय घडतंय. एज लागली होती. आता चेतनला देखील चेंडू चकवून निघून गेलाय. चांगला प्रयत्न होता. आपण पाहिलं फिल्डरच्या माध्यमातून जिकडे मुकेश होते आर्यन होते. खूप चांगला प्रयत्न होता. मात्र लॉंग स्टॉप मध्ये भरपूर धावा आपण पाहतो नितेश सर इथे खर्च करण्यात आला. किंबहुना 6वा चौकार असावा जो लॉंग स्टॉप मध्ये गेला. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने. प्रयत्न चांगले होते. मात्र जर तुमचं नशीब तुमच्या समवेत नसेल किती प्रयत्न करा ते प्रयत्न बऱ्याच वेळेला यशस्वी होता. आज तेच घडते. पुणेरी शिलेदारचे प्रयत्न होत आहेत चांगले पण दाद मिळत नाही, यश मिळत नाही. नक्कीच त्याच खेळाडूचा पाठलाग करतोय तो चेंडू. शिवम आहेत तिकडे. शिवमला कुठेही ठेवलं तरी त्याच्याकडे चेंडू चाललाय. किंबहुना फलंदाजांनी ते हेरलंय का आता हाही प्रश्न निर्माण होतो की शिवम कुठे तिकडे चेंडू मारायचा आणि थोडासा दबाव. कारण शिवम पहिले फाईन मध्ये होता त्यानंतर तो पॉइंटला गेला. त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगला गेला आणि पुन्हा पॉइंटला आला. हो चांगला चेंडू आपण पाहतोय. चेतन होते. वाईड सांगितल्या पंचांनी. असं वाटलं प्रथम दर्शनी आम्हाला की लीगल असेल. मात्र पंच आमच्यापेक्षा योग्य जाणतात. त्यामुळे वाईट +1 2 धावा इथे मिळतात. टीमची टोटल 55 धावा 55 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 55 झाले. 10 बॉल अजून येणं बाकी आहे. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल भन्नाट वेगाने पाठवून दिलाय तो आकाशने. 59 वर स्कोअर जाऊन पोहोचलाय आणि 6वा चौकार आहे आकाशच्या बॅटमधनं. 29 वर तो पोहोचलाय. 13 चेंडू 29 आणि गेले 6 चौकारे सलग मारलेत त्याने. मध्ये त्याने कोणतेही आपण पाहतोय सिंगल काढली नाहीये. विशेष पहिल्या 7 चेंडूत फक्त 5 सिंगल आणि त्यानंतर 6 चौकार आणि त्यामध्ये अजून एका चौकाराची परेल भर. आकाश आकाश आणि आकाश
डॉट बॉल. डॉट बॉल आहे आत्ताचा. डॉट बॉल. डॉट बॉल. यस, पुढे ऑलरेडी आपण पाहतोय येऊन उभे राहून खेळले होते, त्यामुळे पंचांनी सांगितले हा डॉट बॉल आहे. येस येस, नाही नाही, ऍक्सेप्ट केले आकाशने, त्यामुळे नियमावली त्यांना देखील माहिती आहे, त्यामुळे हा डॉट चेंडू असणार आहे. असं वाटलं की हा चौकार असेल. ओके, चला, काही आपल्या विभागाचे नियम वेगळे आहेत. चला, बंटी दादांनी योग्य मोमेंटला खरं तर इंटरफेअर केलं. चला, हा चौकार असेल, म्हणजे 63 झाला स्कोर. नक्कीच नक्कीच, कारण अजित निकम सर आज आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन स्पर्धा करतात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा नियम आहे, त्यामुळे त्यांना असं वाटलं की इथे असेल, मात्र कोर कमिटीने सांगितलं. हो, इथे बघा एज लागली आहे, चेतन बॉलवर गेलेत, इथे आता डॉट आलाय. नक्कीच शेवटचा बॉल इथे शिल्लक. 63 व स्कोर जाऊन थांबलाय आता. 63, 70 देखील आता पार केली जाऊ शकते असं आता चित्र निर्माण झालंय. ओ, इथे एज लागली आणि कीपरने उर्वरित काम पूर्ण केलंय. चौथं षटक संपलंय, विकेट आली शेवटच्या बॉलवर. आकाश बाद झालाय आणि आकाशची आपण खेळी पाहिली एकंदरीत 15 चेंडू 16 चेंडू 33 धावांची विस्फोटक खेळी आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला, आपण ऑफिशियल कॉल करूया सोलापूर स्ट्रायकर्स आणि महाड किंग्सला की कॅप्टन आपण येऊन इथे उपस्थित राहा. यश मोरे आणि महाड किंग्स या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल आपला. चला, विवेक नवीन फलंदाज आलेत चौथ्या क्रमांकावर. गोलंदाजी मार्कवर चेतन आहे. टीमची टोटल 63 धावा, 63 रन्स ऑन बोर्ड. डेथ ओव्हर शेवटचं षटक. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय, बॉल पाठीमागे शिवमकडे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर एकच रन मिळत असताना हो, चांगला फटका ऑन साइडला. चांगली फिल्डिंग मुकेशच्या माध्यमातून इथे मिळत असताना आपण पाहतोय फक्त एकच रन. 65 धावा धावफलकावर आहेत आणि टीमचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत. 4 बॉल्स टू गो. हो, चांगला चेंडू समोरून फिरवलाय हा बॉल. आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर कसा टर्न झाला. इथे आपण पुष्करला पाहतोय विकेट कीपर. डॉट चेंडू येत असताना हो, इथे पहा कीपर कडनं हलकीशी चुकी झाली आणि वाईड +1 2 धावा इथे मिळत असताना 2 धाव्याने स्कोर पुढे सरकतोय. 67 धावा होतात. यानंतर टॉस कडे आपण वळणार आहोत. या ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगला स्कोर उभारला गेलाय. चांगलं टार्गेट. हो, थोडासा खाली राहिला चेंडू आपण पाहतो आणि शरीरापासून दूर. भरपूर सफल झालं तर लेग स्टंपवर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता विवेक यांचा. डॉट चेंडू आला. हो, काय घडतंय इथे पहा. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता खरं तर थर्ड मॅनला आणि बॉल गेला तो फाईल मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य. बाबा डेंजर शॉट. मारला त्याने शॉट. इथे चांगला फटका पहा. सलगचा दुसरा चौकार आलाय. पूर्वार्ध संपलाय. टीमची धावसंख्या आहे ती 75 धावा आणि 76 धावांचं आव्हान असेल ते
पुणेरी शिलेदार या टीम समोर आणि स्पर्धेचा हायेस्ट धावसंख्येचा उच्चांक इथे गाठला गेला. जाऊया टॉस साठी, जिथे एका बाजूला यश मोरे सोलापूर स्ट्रायकर आणि महाड किंग्स निखिल यादव आणि मायक्रोफोनवर जॉईन होतील ते नितेश भोईर सर. आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये अमर भोईर सर यांचा आवाज आपण ऐकूया. चला आपण टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. महाड किंग्स विरुद्ध टीम कॅप्टन ऑफ सोलापूर स्ट्रायकर्स. आम्ही मयूरजी कल्लूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस करू. सो वेर इज द कॅप्टन यश. यश टॉस साठी या. चला यश, आपण आलं नाही तर टॉस विन दिलं जाईल इथे आयोजन कमिटी सांगते, कारण समोरचा कॅप्टन आलेला आहे. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते. चला आलेले आहेत, यश येत आहेत. यस, नितेश भोईर सर. कदाचित यश असंही सांगेल की पहिले दोन सामन्यांमध्ये यशला यश मिळाले, त्यामुळे टॉस पराभूत झाला किंवा जिंकल्यानंतर सुद्धा त्याच्याकडनं जे काही प्रदर्शन झालंय ते वाख्यानं जोग राहिले. दोन्ही टीम्सना आपण शुभेच्छा देऊया. खेळ आलाय. कॅप्टन टॉस जिंकला, 5 षटकं. कालचा प्रवास. आज दुसऱ्या दिवसामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपण सुरुवात करतोय. मागचा सामना जिंकला, त्यामुळे आत्मविश्वास थोडासा द्विगुणित झालाय. या मॅच मध्ये निर्णय काय असणार? टॉस जिंकलात, फिल्डिंग. आज दुपारचं सत्र आहे, फार आपण चर्चा करणार नाही. शुभेच्छा देऊ आम्ही यशला. यशचा प्रवास सुद्धा चांगला राहिला. यश, तुलाही शुभेच्छा असेल. 2 मॅचेस तेही जिंकलेत, त्यामुळे एका बाजूला निखिल यादव एक हुन्नरी असा एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू, त्याच्या समवेत नवी मुंबईचं क्रिकेट वलयांकित करणारा खेळाडू म्हणजेच यश मोरे, ज्याला आपण मिस्टर 360 म्हणून ओळखतो, ज्याला आपण क्रिकेटच्या एक वेगळ्या क्लाससाठी त्याचा खेळ आपण सातत्यानं पाहत आलोय. असा यश. मॅच चांगली रंगेल, सामना चांगला रंगेल आणि हा सामना रंगवण्यासाठी पुन्हा एकदा करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन इन्व्हाइट करू अमर दादा भोईर यांना. थँक्यू. तत्पूर्वी एक विशेष सूचना आहे पंच, 1 मिनिट. आणि प्राइज आले पहिलं. चेतन आणि यश भिसे यांच्या प्रत्येक विकेटला यांच्या दोघांच्या विकेटसाठी 1000 रुपये. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट काढली या दोघांची तर प्रत्येक विकेटला 1000 रुपये टीमचे ओनर पूर्वांचल पॅन्थरचे संदीप सिंग साहेबांकडनं असेल. यस, अमर भोईर सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद युवराज सर. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकला तर युवराज सर यांचा. द सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. 76 धावांचं टार्गेट, 70 रन्स नीडेड टू विन. आणि जबरदस्त जोडबोली मैदानात बघायला मिळते. चेतन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला यश भिसे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता गोलंदाज. पहिला चेंडू आता मात्र साहिल मोरे याचा पहिला चेंडू मात्र फाईन फटका खेळला होता, मात्र पंचांच्या अंगावरती आदळतोय. नशीब बळवंत आहेत. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी साथ मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. पुणेरी शिलेदार, हे 2 शिलेदार मात्र आता मैदानात किल्ला लढवताना बघायला मिळतील. चेतन उबाले आणि यश भिसे, वन ऑफ द फायनेस्ट पेअर. जर ह्याची गणना जर करायची तर अग्रगण्य गणलं जाईल ह्या दोघांना. या सेक्टरमधील एक नामांकित फलंदाज. आणि मागासच्या सामन्यामध्ये चुकी केली होती तशीच काय चुकी पुन्हा एकदा बघायला मिळाली होती, पण योग्य वेळेत क्रीजमध्ये पोहोचलाय. कुठेतरी मागासच्या मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट फेकले आणि त्याचं फलस्वरूप चित्र बघितलं त्यांनी. कुठेतरी त्यांच्या संघाला मागच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. चेतन, द वन मॅन आर्मी, with him the Mr. Chase of the sector 48, Mr. Yash Bise. भलं मोठं टार्गेट सेट केलाय. साहिल, नेक्स्ट बॉल, इट्स अ आउट कॉल, नो बॉल फ्रॉम द अंपायर.
नो बॉल 1+1. 2 धावा ऍड होतील. 2ने सुरुवात होईल. इनफॅक्ट पहिल्याच 2 धावसंख्या गणल्या जात आहेत. आता होता स्ट्राईक एंडला आपण बघणार यश भिसे. पहिले 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतरचा हा पुढील चेंडूवरती मात्र कुठेतरी नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव आणि धावून काढलेले 1 धाव, अशा 2 धावांनी मात्र चेसला सुरुवात होताना बघायला मिळते. मित्रांनो, आपण बघता, आपण अनुभवता SBL सीझन 5 दमदार आयोजन आणि नियोजन. कुठेतरी 5व्या पर्वामध्ये येत असताना दुसऱ्या दिवसाचा हा खेळ आपण अनुभवतोय. आता मात्र स्विच करायचं होतं, कुठेतरी सेफ शॉट आहे यश भिसे. मगाशी विवेकच्या बॅटमधून आपण बघितला होता फटका, आता मात्र यशच्या माध्यमातून फटका बघायला मिळतोय. 4 महत्वपूर्ण धावा जोडल्या जातील. 4 रन्स ऍडेड टू द स्कोर. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू द 6 रन्स. कुठेतरी 76 धावांचा पाठलाग करत असताना एक चौकार पहिल्या षटकात गणला जातोय. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक. बाकी दोन्ही डगआउटमधून आवाज जोरदार येताना बघायला मिळतोय. दोन्हीकडे उत्साह, जोश, जल्लोष, उत्साह. दिस टाइम प्रेशर. आता मात्र हा वाईट फेकला गेलाय. कुठेतरी दडपण आहे. साहिलकडे असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला टेम्परमेंट, त्याच्याकडे असलेली क्षमता त्याने मागच्या सामन्यात दर्शवली. पण आता मात्र कुठेतरी चित्र वेगळं बघायला मिळेल का? कारण 2 दर्जेदार फलंदाज समोर आहेत आणि त्यांना गोलंदाजी करत असताना कुठेतरी अंडर प्रेशरमध्ये गोलंदाजी केली जाते. नेक्स्ट बॉल 1 सेकंड ऑफ द बॉलिंग ट्रॅक. साहिल आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला. दिस इज द क्लास. याच क्लासबद्दल आपण चर्चा करत होतो आणि तो दर्जा प्रस्थापित करत असताना हे दोन्ही फलंदाज खास करून यशचं कौतुक करूया. यशच्या माध्यमातून दुसरा चौकार बघितला आपण. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 11 वरती. 11 11. साहिल 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज आणि समोर उजव्या त्याचा फलंदाज. अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. यस, परफेक्ट विनीत सर. आता मात्र नो बॉल कॉल आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कुठेतरी कलेक्शन झालं होतं. मात्र फेकी करत असताना भावेशच्या माध्यमातून थोडीशी गफलत झाली आहे. 1+1 2 धावा जोडल्या जातील. 2 महत्वपूर्ण धावा मात्र ऍड होतील. 2ने स्कोर पुढे गेले 13 वरती 13. अजूनही या पहिल्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी असतील. बघूया 2 चेंडूंसाठी आता मात्र कशा प्रकारचा खेळ साकारला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, यासाठी चर्चा करत असताना नितीन शिंदे आणि साहिल. आता मात्र डावखुऱ्यात त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय, त्यामुळे थोडीशी पंचांना देखील कसरत करावी लागते. स्क्वेअर लेगच्या पंचांची भूमिकेत असलेले लेजेंड अंपायर अजित निकम सर आपली स्ट्राईक रोटेट करत असताना बघायला मिळतात. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंच बॅटची कडा घेतली गेली. कुठेतरी पंच करायचा होता ऑफ साईडला, मात्र फक्त आणि फक्त इनसाइड एज लागली जाते. ऑफ साईडला कडक खेळतो चिलिया, मात्र ह्या टायमाला मात्र कुठेतरी करेक्ट करायला चुकी होती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. आत्ता मात्र कडक फटका आहे, मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. अण्णा तिथे उपस्थित आहे. क्षितिज त्याच्या माध्यमातून कडक क्षेत्ररक्षण झालाय. कडक फटक्यावरती कडक क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगत होती समाप्ती होतीये. धाव संख्या धावफलकावरती आपण बघताय 13-13 while chasing 76 runs after the first over. Score is 13 for no loss. जमेची बाजू असेल. दोन्ही सलामीवीर, दोन्हीही खंबे फलंदाज विकेटवरती उपस्थित आहेत. हे कुठल्याही क्षणी आपले गेअर चेंज करू शकतात. त्यांच्याकडे असलेला क्लास, त्यांच्याकडचा असलेला टेम्परमेंट, त्यांच्याकडे असलेला दर्जा त्याने प्रत्येक वेळेस सिद्ध केलाय. या सामन्यात तसंच काय चित्र त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का? Let's see on bowling track the सरसेनापती of the team मिस्टर हेमंत वाकसे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यासमोर फलंदाज यश भिसे, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटर बघायला मिळेल आपल्याला ह्या पुढील चेंडूवरती. हेमंत वाकसे क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना पहिलाच बॉल यश साठी. हे बॅटल चांगलं असेल कारण दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे.
दोन्ही कर्णधार आमने सामने. फर्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र टॅप करायचा होता. टॅप करत असताना कुठेतरी टाइम करत असताना चुकी झाली आहे. प्रॉपर टाइम करता आला नाही. फलस्वरूप फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 14 वरती 14. सिंगल्स मात्र कुठेतरी मागील चेंडू आपल्याला फेस करत असताना बघायला मिळाल्यात. आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज चेतन स्ट्राईक एंडला येताना बघायला मिळतोय. आणि आता मात्र चुकी झाली आहे. फसवलाय. ट्रॅप जो रचला आणि ट्रॅप रचला त्या ट्रॅप मध्ये फसवलाय चेतनला. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. चेतन उबाले डिपार्ट्स आणि 1000 रुपये लागू झालेत. 1000 रुपये गोलंदाज हेमंत वाक्षेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालाय. अजून लावायचे. यशची विकेट जरी काढली तर 1000 रुपये. आता नवीन फलंदाज अंकेश आलाय. कुठेतरी एक विकेट मिळवली. मोठा मासा गळाला लागलाय. हेमंत वागसे त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट त्यांनी शो केलाय. कुठेतरी एक आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला आणि चेंडूला हलवार प्रकारे डिलिव्हर केला होता. मात्र टप्पा योग्य जागी होता. फलस्वरूप काय झालं, ऑफ साईडला कडक खेळणारा फलंदाज आणखी कडक खेळत असताना आउट ऑफ द सर्कल फटका खेळून काढला आणि फलंदाज बाद झाला. चला पंचांनी चेक केलं असेल ते त्यांचं काम आहे. त्यांनी जोग बजावला असेल मित्रांनो. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 अंकेश आलाय. हेमंत वाक्षेच्या माऱ्यासमोर हा चेंडू पत्र हलवार प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. भावेश चेंडू कलेक्ट केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र एष्ट्याचा वेध घेत असताना कुठेतरी वेध चुकला गेला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने अंकेशने खातं खोललं. स्ट्राईक एंडला आपल्याला भिसेला बघायला मिळेल. यश भिसे ऑन स्ट्राईक. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. कुठेतरी आता मात्र धावांवरती रोख लावला गेलाय. जशी चेतनची विकेट पडली आहे तसं आता मात्र कुठेतरी थोडंसं प्रेशरमध्ये खेळ बघायला मिळतोय. पुणेरी शिलेदार यश भिसेवरती डिपेंड असेल. आता मात्र यशकडे सर्वांचे लक्ष वेध लागून राहिला असेल. आता नो बॉल आणि हा येतोय चौकार. फ्रंट फूटचा नो बॉल बघायला मिळतोय. 1+4 5 धावांचा दुजोरा, 5 धावांचा बोनस, 5 धावांची ऊर्जा मिळताना बघायला मिळते पुणेरी शिलेदार टीमला. कुठेतरी आता मात्र ह्या 5 धावाने कुठेतरी एक त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला असेल. कुठेतरी आता मात्र एक उत्साह जोश जल्लोष आता मात्र बघायला मिळतोय पुणेरी शिलेदारच्या टीममध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. 20 4 स्कोरर बसलेत पुणेरी शिलेदारच्या खेम्यामध्ये. संदीप सिंग सरांचं देखील लक्ष आमच्याकडे स्कोरवरती बारीक लक्ष आहे ना असणार. त्यांचा संघ आहे निश्चित विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत की नाही ह्याकडे त्यांचं लक्ष लागलंय. त्या दृष्टिकोनातून त्यांचं स्कोरवर बारीक लक्ष आहे. आणि हा चेंडू आता मात्र योग्य जागी चेंडू डिलिव्हर केलाय. परफेक्टली पिच राईट ऑन मनी आणि एका चांगल्या फलंदाजाने चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. दिस इज द बेस्ट क्रिकेट. यासाठी ओळख आहे HBCची. एका चांगल्या चेंडूला सन्मान देखील त्याच्या माध्यमातून दिला जातोय. कुठेतरी हेमंत वागसेसारखा एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्या दर्जेदार गोलंदाजाला सेफली खेळून काढतोय. आणि हा चेंडू आत्ता मात्र कुठंतरी जजमेंट घेतलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मैदानात घडलं काय, ऑन द राईज फटका खेळला गेलाय. सीमारेषेलगत चेंडू ट्रॅव्हल होत होता. क्षेत्ररक्षकाने जज केला आणि सोडून दिलाय सर्कल आउटच्या रूपाने. आणि आता मात्र ऑनफिल्ड दोन्ही पंच सलामसलत करत असताना बघायला मिळतात. आणि त्यांनी DRSचा उपयोग करायचा निर्णय घेतलाय. कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय आणि याची निहाळणी पाहणी केली जाईल.
इट्स अ व्हेरी क्लोज कॉल. त्याची निहाळणी पाहणी केली जाईल. खूप महत्त्वपूर्ण डिसिजन असेल, कारण एक चांगल्या फलंदाजाच्या माध्यमातून फटका खेळला गेला आहे आणि त्याचं मात्र आता कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर करून शहानिशा केली जाईल. दूध का दूध पाणी का पाणी, थोडी देर में पता चलेगा. खूप क्लोज डिसिजन आहे. इट्स अ 4 रन्स. 4 धावा मिळतील जस्ट इनसाइड दॅट बाउंड्री लाईन. चेंडू ट्रॅव्हल झाला आणि खूप लकी डिसिजन म्हणता येईल. जस्ट इनसाइड दॅट बाउंड्री लाईन आणि हा चौकारनं मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर आहे 24-24. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 वाईल चेसिंग 76 रन्स. यश भिसे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आणि हा चेंडू स्विच हिट केला आहे कुठेतरी, मात्र निलेश भोईरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. एका धावेने मात्र षटकाची सांगता झाली. 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 25. एक फलंदाज बाद झालाय. बाद होणारा फलंदाज चेतन उभा आहे. चिऱ्या बाद झालाय. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 18 आणि धावा गाड्याचे असतील 51. प्रत्येक षटकामागे मात्र आता 17 धावांची सरासरी राखावी लागेल पुणेरी शिलेदारच्या फलंदाजांना. आणि स्ट्राईक एंडला आपण बघू शकताय तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस यश भिसेला. ऑन द बॉलिंग ट्रॅक आपण बघू शकताय भावेशला. एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्यासमोर एक धडाकेबाज फलंदाज सरसेनापती ऑफ द टीम पुणेरी शिलेदार संघाचा कर्णधार स्ट्राईक एंडला आहे. आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि त्याला कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल भावेशच्या माध्यमातून हे बघणं देखील तेवढंच इंटरेस्टिंग असेल. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. स्टील मॅच चेस इज ऑन. आणि हा चेंडू ऑल ओव्हर प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. पुन्हा एकदा निलेश भोईरला ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त सिंगल मिळते. सिंगलने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती 26. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय SBL सीझन 5 सीवूड्स बॉक्स लीग 2026 हा जबरदस्त थरार. कुणीतरी आता मात्र पुणेरी शिलेदार अंकेश आणि यश भिसेच्या कडे लक्ष वेधून असेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलवार प्रकारचा चेंडू कुठेतरी गती परिवर्तन करत असताना बघायला मिळतोय. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून हलवार चेंडू डिलिव्हर केले जातात आणि त्यात यश देखील मिळतंय त्याला. कुठेतरी सिंगल्सने ह्या 2 चेंडूंवरती स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. षटकामागे 17ची धाव संख्या सरासरी राखत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. आत्ता मात्र स्लोअर चेंडू अगोदरच रीड केला आणि जस्ट गाईड केला ऑफ साईडला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ शॉट दॅट इज बिटवीन द 2 फील्डर्स. हा आलाय महत्वपूर्ण चौकारच्या अपेक्षेत होता आणि प्रतीक्षेत होता पुणेरी शिलेदारचा खेमा. तो चौकार यशच्या बॅटमधून बघायला मिळतोय. आता मात्र स्विच हिट केला निलेश भोईर. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये लगातार त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळत आहे आणि निलेश भोईरच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. मागच्या काही चेंडूंपैकी त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. एकने मात्र तो स्कोर पुढे गेला. स्कोर झाला आहे 32-32. अजूनही 44 धावांची गरज असेल. स्टील 44 रन्स निडेड. आता मात्र सरळ खेळून काढलाय. आता मात्र एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली पूर्ण झाली आहे. कुठेतरी हलवर स्टार्ट बघितला त्या क्षेत्ररक्षकाचा फेकी करत असताना कुठेतरी चुकी झाली असं म्हणेन मी. फलस्वरूप एक धाव पूर्ण झाली. एका धावेने स्कोर पुढे गेलाय 33 वरती. ऑन स्ट्राईक यश. हा चेंडू आता मात्र निलेशच्या बाजूने खेळून काढला. आता मात्र कुठलाही चान्स नाही क्षेत्ररक्षक निलेश भोईरला.
आणि हा आता मात्र महत्वपूर्ण चौकार येतो. ज्या चौकाराच्या प्रतीक्षित असेल तो चौकार मात्र यशच्या बॅटमधून बघायला मिळतोय. चौकारने स्कोर झालाय 37 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. दूरवरचा टार्गेट आहे पण स्टील चेस इज ऑन म्हणेन मी, कारण यश सारखा धडाकेबाज फलंदाज कुठेतरी खेळपट्टीवरती आहे. त्याला अंकेशची साथ हवी असेल. अंकेशच्या माध्यमातून देखील फटके येणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक षटकामध्ये मागे मागे आता 19.5ची सरासरी राखायची असताना तब्बल प्रत्येक षटकात 5 चौकारांची अपेक्षा गरज. आणि त्या 5 चौकार कोणाच्या बॅटमधून बघायला मिळतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. अंकेशला देखील आता मात्र स्वतःवरती मदार घ्यावी लागेल, कुठेतरी फटके टोळावे लागतील, कारण यश नॉन स्ट्राईक एंडला आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक. चेंडू हातात दिला आकाशाच्या हातामध्ये. आकाश ऑन बॉलिंग ट्रॅक. बारा चेंडू आणि 39ची गरज. पहिला चेंडू आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला डोळून काढलाय. चुकी झाली आणि बॅकअप झालाय बहुतेक. सक्सेसफुली सेव्ह. पंच विनीत सर मागच्या बाजूला जाऊन स्वतः त्यांनी निहाली केली. तत्पर पंचगिरी बघायला मिळते आणि कुठेतरी आता मात्र क्लोज डिसिजन आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची निवड केली गेली आहे. कुठेतरी बाउंड्री चेक करण्यासाठी निहाळणी पाहणी करताना पुन्हा एकदा विनीत सर आपल्याला ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. मैदानात घडलं काय, कुठेतरी बिटवीन द टू फिल्डर चांगला फटका खेळला गेला होता, मात्र क्षेत्ररक्षकांनी दूरवरचा सूर लावत तो चेंडू अडवला. मात्र कुठेतरी चेंडू सीमारेषेला ट्रॅव्हल होत असताना अडवला गेलाय, पण तो योग्य वेळेत आणि योग्य जागे अडवला गेला की नाही त्याची निहाळणी आणि पाहणी करताना आता मात्र पंच बघायला मिळतील. बारा चेंडू आणि 39ची गरज असताना हा फटका सरळ व्ही शेप मध्ये खेळून काढला होता. अंकेशच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. त्यानंतर बॅकअप करत असताना कुठेतरी पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक बघायला मिळाला आणि त्याची पाहणी केली जाते. अँड इट्स अ सेफ. फक्त सिंगल मिळेल. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. स्टील 38 रन्स नीडेड विथिन 11 डिलिव्हरीज ऑन स्ट्राईक. आता आपण बघू शकता यश बिसे. आता यशच्या मनामध्ये काय चाललं असेल. प्रत्येक चेंडूमध्ये चौकारची गरज आहे. तसेच विनोदजी गोटे इथं उपस्थित आहेत. आपण विनोदजी गोटे सरांना देखील विनंती करूया की सर आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. यस विनोद सर. एक लेजंड क्रिकेटर सेक्टरचं क्रिकेटचं आपण जर म्हटलं तर ही नावं अग्रगण्य आहेत. आनंद बालाजी असेल, विनोद कोटिया असेल, त्यांच्या ताळमीतच ही कुठेतरी ही नवीन पिढी घडताना बघायला मिळतोय. मागील चेंडूवरती मात्र वाईट आलाय. नाही, ह्या मंचावरती सर्वांचा उल्लेख होणार नितेश सर, युवराज सर, कारण ज्या ज्या घटकांनी या विभागातील क्रिकेटला योगदान दिलं त्या प्रत्येक घटकाचा आवर्जून उल्लेख होणार. आता मात्र चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. कुठेतरी वेगावरती स्वार होत असताना चेंडू अडवत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. महत्वपूर्ण चौकार म्हणेल. चेस इज ऑन म्हणणार हा चौकार बघायला मिळतोय. ह्या 4ने मात्र स्कोर पोहोचलाय रोनक 43 वरती 43. अजूनही 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. 10 चेंडू 33 धावा. यश भिसे हे 4 महत्वपूर्ण चेंडू. हे 4 चेंडूंवरती किती धावा मिळवेल ह्याच्यावरती शेवटच्या षटकाचं चित्र दिसेल. आणि स्ट्राईकला यश आहे. वाव, सुंदर, अप्रतिम डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र तुम्हाला बॅकफुटवर घेऊन जाणार, कारण आता मात्र 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला स्कोर करावा लागेल. 8 चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 8 चौकार 32 आणि 1 सिंगल, म्हणजे 9चे 9 चेंडू गणले जातील. आणि हा चेंडू आता फाईन स्वीप केला. निलेश भोईर पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. सिंगल आले.
8 चेंडू आणि 32. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. आणि हा चेंडू आत्ता मात्र क्रॉस द लाईन. हा फुटवर्क आपण नितेश ओरम क्रिकेटमध्ये आवर्जून बघतो. अंडरम क्रिकेटमध्ये खूप कमी बघतो. ग्लॅन मॅक्सवेल वगैरे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितले. हे फुटवर्क आवर्जून त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. कुठेतरी आता मात्र अंकिशच्या माध्यमातून हा फुटवर्क बघितला आणि सहज गाईड केला आहे. कुठेतरी मिडियम पेस गोलंदाज आहे, त्याला कुठेतरी अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न मानस आणि सक्सेसफुल प्रयत्न म्हणता येईल. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय, दंडित केलाय. 7 चेंडू आणि 27ची गरज. 7 चेंडू 7 चौकार. ओ वाव, कडक कडक कडक. अजून चेस जिवंत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 53 वरती. उर्वरित चेंडू शिल्लक असतील, शेष असतील 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 बॉल 23. चेस इज स्टील ऑन. पण 6 चेंडू आणि 7 चौकार टोळवले जातील का? हा खेळ बघण्याला आता मात्र मजा येईल, कारण स्ट्राईक एंडला यश आहे. बघूया शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल. खूपच महत्त्वपूर्ण षटक आहे आणि निवड झाली एका अनुभवी गोलंदाजाची. राहुल साळवी, एक आणखी दर्जेदार गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम पूर्वांचल पॅन्थर्स. दोन्ही माईक चालू पाहिजे होते नितेश सर, आता मजा आली असते अजून. 6 चेंडू 23 धावा, 6 बॉल 23. संदीप सरांकडे माईक द्या, प्रश्न विचारायचे जरा 1-2. संदीप सर से थोड़े से हम लोग चर्चा करेंगे. 6 बॉल 23 रन की जरूरत है. ठीक है, अभी उन्हें बातचीत नहीं करनी है, त्यांना नंतर बोलायचं आहे. सध्या ते कॉन्सन्ट्रेट करतात. 6 बॉल 23, कारण स्ट्राईकला यश आहे. त्यांच्या मनात थोडीशी धाकधूक आहे, अजून कुठेतरी शंका आहे. 6 बॉल 23 धावांची गरज. पहिलाच फटका कडक. मात्र आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. ज्या क्षेत्ररक्षकाला मागं आता कल्प्रिट ठरवलं होतं चेंडूने, तोच क्षेत्ररक्षक आता मात्र हिरो बनलाय. दिस इज द क्रिकेट. हे चित्र आपल्याला क्रिकेटमुळं वारंवार बघायला मिळतं. चला आता 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाज जर कुठली चुकी करत नाही तर कुठेतरी हा सामना खिशात आहे म्हणणं वावगं ठरणार नाहीये. आणि हा आता मात्र पुन्हा एकदा सिंगलसाठी खेळून काढलेला फटका बघायला मिळतोय पूर्वांचल पॅन्थर्स. आणि तो प्रत्येक सिंगल चेंडू चेअर केला जातोय त्यांचे टीम ओनर संदीप सिंग यांच्या माध्यमातून. टाळ्यांचा वाजून ते प्रत्येक चेंडूचं स्वागत करताना बघायला मिळत आहेत. आणि हा नो बॉलवरती चौकार. पंजा खोलला जाईल. कुठेतरी कॉन्सन्ट्रेट केलं जात होतं लाईन वरती, मात्र फ्रंट फूट वरती मात्र त्यांचं कंट्रोल नाही. तिकडे कुठेतरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. 5 ने मात्र स्कोर पुढे गेलाय. स्कोर झालाय 60. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 4 चेंडू आणि 16 धावा, म्हणजे चेस इज स्टील ऑन. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आलाय. 4 चेंडू 4 चौकार. यश भिसे ऑन स्ट्राईक, ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. राहुल एक आलाय. 3 चेंडू 3-4 ची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. यश भिसे लाईफ लाईन दिल्या मगाशी राहुलने. कुठेतरी ती लाईफ लाईन मात्र आता महागात ठरताना बघायला मिळते. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. यश भिसे त्याच्या माध्यमातून त्या 3 चौकार बघायला मिळतील का? तीन चेंडू 3 चौकार. वैयक्तिक पोहोचलाय 43 वरती, पण त्या वैयक्तिक स्कोरापेक्षा ह्या 12 धावा खूप महत्वपूर्ण असतील. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. ओ बॅकफुटला आला आणि कुठंतरी चुकी झाली असं म्हणेन मी. फ्रंट फुटला येऊन खेळत असताना दर्जेदार 2 चौकार बघितले आणि आता मात्र पुरेपूर बॅकफुटवर गेला आणि कंट्रोल हरवला फटक्याचा आणि डॉट बॉल आलाय. खूप महत्वपूर्ण डॉट बॉल, प्रेशर रिलीज करणारा डॉट बॉल म्हणेल. संदीप सिंग सरांनी देखील कुठेतरी श्वास रोखून धरलं होतं. आता मात्र सुटकेचा श्वास सुटला गेला त्यांच्या माध्यमातून. आता मात्र ऑफ साईडला आता हा चौकार आलाय. नाही, हा चौकार तर मगाशी चेंडूवरती आला असता त्या क्षेत्ररक्षकाचा किती बोलबाला झाला असता फक्त विचार करा.
त्या क्षेत्ररक्षकाला मला तरी वाटतंय सर्वांनी धारेवरती धरलं असतं, पण आता मात्र काय आहे, गणित वेगळं आहे कारण एक चेंडू 8 धावांची गरज आहे. वैयक्तिक 47. चला आपण एक वैयक्तिक माइलस्टोन कडे देखील लक्ष केंद्रित करूया. आणि दिस इज द 50 फॉर यश भिसे. 51 रन्स नॉट आउट. 51 धावांची जबरदस्त खेळी मात्र इन्व्हेंट ठरताना बघायला मिळते. कुठेतरी ती खेळी देखील अपयशी ठरताना बघायला मिळते कारण 3 धावेने आपला संघ पराभूत होताना बघायला मिळतोय. गुड लक टीम पूर्वांचल पॅन्थर्स आणि हार्ड लक टीम पुणेरी शिलेदार. दोन्ही संघांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आता मात्र पुढच्या सामन्यांसाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच आपला प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आपल्याला अपडेट करतील रोनक तांडेल.